नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ मताचा सारांश भाग 1. ओव्या आहेत 1050 ते 1055 आणि गीतेचा श्लोक आहे 26वा. ज्ञानदेव आता क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचे सार सांगणाऱ्या 9 श्लोकांवर टीका करण्यास प्रवृत्त झाले आहेत. श्लोक 26. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पेजे दाविले आणि क्षेत्र ही सांगितले आघवेजे. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले, तया येर येरांच्या मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात म्हणजे संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. का तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा मृगजळाची या पुरा रूप होय. अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, नाना धारा धर धारी झळंबलिया वसुंधरी उठीजे जेवी अंकुरे नाना होती. अथवा पर्जन्यांच्या धारांनी म्हणजे वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, तैसे चराचर आघवे जे काही जीवू नावे ते तो उभय योगे संभवे ऐसे जाणे. त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयतांच्या म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञ प्रधानापासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. अर्जुना, याकरता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. भगवंतांनी या श्लोकात सृष्टी कशी आकाराला येते ते सांगितले आहे. स्थिर व चर अथवा स्थावर व जंगम जी काही सृष्टी आकाराला आलेली दिसते ती प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगामुळे दोघेही एकत्र आल्यामुळे दिसते. ज्ञानदेवानी हा सिद्धांत दृष्टांतांनी स्पष्ट करताना ती सृष्टी माईक कशी आहे तेही स्पष्ट केले आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व म्हणजे काय, ते कसे आहे व क्षेत्र म्हणजे काय व त्या क्षेत्राचे 36 विकार कोणते ते स्पष्ट करून सांगितलं. अशी प्रस्तावना करून त्यांनी येरा येरांच्या मेळी होईजे भूती सकळी या दोघांच्या मिलाफात सर्व भूते निर्माण होतात असं सांगून त्यांनी श्लोकाचा अर्थ स्पष्ट केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी 3 दृष्टांत दिले. वारा आणि पाणी. समुद्राच्या पृष्ठभागावर उंच लाटा उठलेल्या दिसतात. वास्तविक समुद्राचे पाणी व लाटांच्या रूपाने उठलेले पाणी यात काही फरक नाही, पण वाऱ्यामुळे समुद्राचेच पाणी लाटा रूपानं दिसतं. याला कारण काय आहे तर वारा व पाणी यांचं एकत्र येणं. तसेच प्रकृती व पुरुष एकत्र आले की सृष्टी निर्माण झालेली दिसते. वास्तविक सृष्टी ही प्रकृती व पुरुष यांच्यापेक्षा भिन्न नाही. सूर्यकिरणे आणि बरड जमीन. दुसरा दृष्टांत आहे मृगजळाचा. वाळवंटी अशा बरड जमिनीवर प्रखर अशी सूर्यकिरणे पडली की तेथे मृगजळ दिसते. पाण्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक तेथे पाणी नसतेच, पण आहे असं वाटतं. तसाच प्रकृती व पुरुष यांच्या मिलाफात भूताभास होतो. वारा व पाणी तसंच मृगजळ हे 2 दृष्टांत विवर्ताचे उदाहरण आहेत. एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा भास होणं म्हणजे विवर्त. पाण्याच्या अधिष्ठानावर लाटा दिसतात किंवा बरड जमिनीवर मृगजळ दिसते. यातला पहिला दृष्टांत हा अध्यस्त विवर्ताचा आहे. तेथे पाण्याच्या अधिष्ठानावर लाटा दिसतात. तर दुसरा दृष्टांत अनध्यस्त विवर्ताचा आहे. तेथे जमिनीवर जळाचा आभास होतो. ते जल वास्तविक जल नसतेच, पण आहे असं वाटतं.
तिसरा दृष्टांत दिलाय पर्जन्यधारा व जमीन. पर्जन्याच्या धारांनी जमीन भिजली की तेथे वनस्पतीचे अंकुर निर्माण होतात. तसेच प्रकृती व पुरुष यांचा संबंध आला की सर्व स्थावर जंगम सृष्टी, जीव म्हणून ओळखली जाणारी सर्व भूते निर्माण होतात. तेव्हा हे सर्व चराचर जगत प्रधान म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष यांच्यापेक्षा भिन्न नाही. परब्रह्म हे आदितत्व आहे. तेथे शिव व शक्ती असे युग्म निर्माण झालं. त्यात शिव म्हणजेच पुरुष अथवा क्षेत्रज्ञ व शक्ती म्हणजे प्रकृती अथवा क्षेत्र. शिव हा शक्तीसहच असतो, ते आदिद्वंद्व आहे. पण शिव व शक्ती अशी दोन वेगवेगळी तत्व नाहीत, ते अद्वय आहेत. ते दोनही नाहीत किंवा एकही नाहीत, तर दोन्ही मिळून एक आहेत. शिवशक्ती हेच अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. यातील पुरुष म्हणजेच आत्मतत्व हे केवळ संप्रेरकाचं काम करतं. त्याच्या सान्निध्यात प्रकृती वा शक्ती कार्यरत होती. विश्वातील प्रत्येक लहान मोठी वस्तू हे त्या शिवशक्तीच्या मिलनाचं प्रत्यक्ष दर्शन आहे. ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की जिही एका वीण न कीजे तृण तेही निर्माण, जिये दोघे जीव प्राण जिया दोघा. एकमेकांवाचून गवताच्या काडीचीही उत्पत्ती केली जात नाही, इतकी ती दोघं एकमेकास जीव की प्राण आहेत. सृष्टीमध्ये या दोघांचीही व्याप्ती दिसून येते. प्रत्येक पदार्थाचं अस्तित्व म्हणजे शिव आणि त्या पदार्थाचं रूप, आकार व नाव म्हणजे शक्ती. पण ही दोघे एकमेकात इतकी मिसळून गेलेली आहेत की ती एकमेकांपासून वेगळी करता येत नाही. अस्तित्वाशिवाय रूप, नाव आणि आकार नाही, आणि रूप, नाव आणि आकार यांच्याशिवाय अस्तित्व पाहता येत नाही. एकाला वगळून दुसरं पाहताच येत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की प्रकृती व पुरुष यांच्यापासून भूते हे भिन्न नाहीत. पुढे भगवंतांनी पुरुष कसा आहे व खरे ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.